सर्व अच्युत गोत्री बांधवांना मी धनंजय लोणारकर महानुभाव बुलढाणा येथून दंडवत करतो. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागतही करतो. आपल्या या चॅनलद्वारे आपण विविध उपक्रम राबवत असतो आणि त्यातलाच एक उपक्रम आहे स्थानांचं दर्शन. त्या स्थान दर्शनामध्ये आपण आज एका महत्त्वपूर्ण ठिकाणच्या स्थानाचं बघणार आहे. खरं तर महत्त्वपूर्ण या अर्थाने आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हिंसेच्या बद्दल म्हणजे हिंसा किती काटेकोरपणाने पाळायला हवी, हिंसा दोषापासून कसं दूर राहायला हवं आणि हिंसेचं पालन करत असताना ते नेमकं कसं करावं याबद्दल जे काही निरूपण सांगितलेले, जी काही वचनं सांगितलेली त्याचं पालन स्वामींनी स्वतः प्रत्यक्षात केलेलं आहे. स्वामी गंगा तीराला भ्रमण करतायत. पूर्वार्धाचा काळ आहे. नाशिकवरनं स्वामी डोमेग्रामकडे चाललेले आहे आणि नाशिकवरनं डोमेग्रामला जात असताना मधल्या सर्व गावांना मुक्काम करत करत स्वामी पुंतांबा या गावाला जात आहेत. पुंतांबा हे गाव म्हणजे संवत्सरपासून आपण जर गंगेच्या काठाने डोमेग्रामकडे यायचं असेल तर त्यावेळेस पुंतांबा हे गाव लागतं. पुंतांब्याला आल्यावरती स्वामींना तिथं पाताळ गुंफा होती. त्या पाताळ गुंफेमध्ये स्वामींना एक रात्रीचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी स्वामी पुंतांब्याहून निघाले आणि नाऊरला गेले. तिथे वस्ती झाली. नायगावला गेले. तिथे नावेक थोडा वेळपर्यंत आसन झालं आणि त्या ठिकाणी स्वामींचे आवडते असणारे भक्त दायंबा यांची भेट झाली. पुंतांब्याहून निघाल्यानंतर नाऊर नायगावहून पुन्हा स्वामी पुंतांब्याला आले. आताही जर आपण ती स्थानं करायला गेलो म्हणजे जर आपण पश्चिमेकडे तोंड केलं तर जी गोदावरी नदी आहे त्या नदीच्या दक्षिण काठावरती पुंतांबा, नाऊर, नायगाव हे तीनही स्थान आहे. आता जरी स्थान करायला गेलो तर आपल्याला मागे येऊन पुढे जावं लागतं, पुढे येऊन मागे जावं लागतं, असं 2 वेळेला तर करावंच लागतं. स्वामींनीही तसंच काहीसं भ्रमण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. पुंतांबा, नाऊर, नायगाव आणि पुन्हा स्वामी पुंतांब्याला गेलेले आहेत. पुंतांब्याला जाऊन तिथं पाताळ गुंफेमध्ये बऱ्याच दिवसाचा मुक्काम झालेला आहे. त्या बऱ्याच दिवसाच्या मुक्कामामध्ये अनेक तिथं तीर्थ आहेत. जसे कारटमठ आहे, कामेश्वर, विश्वेश्वर, जळसेनी, साळका तीर्थ आणि मग पुंतांब्याला स्वामींनी साळका तीर्थाची गोष्टही सांगितलेली आहे. त्या मुक्कामामध्ये एक दिवस सकाळच्या वेळेला स्वामी विहरणासाठी परिश्रयासाठी गेले असताना त्या परिश्रयाकडे जिकडे गेले होते तिथे कोणीतरी एक ठाकुरी गावातला एक मोठा माणूस मारून ठार मारलेला होता आणि तो तिथं फेकलेला होता. तो स्वामींनी बघितला आणि स्वामींनी नातोबांना एका वासनेनुसार भोजिया म्हणजे दायंबांना सांगितलं की दायंबा जा बरं, बाईसांना सांगा आपल्याला पुढील गावाला जायचं आहे, तयारी करा. अगोदर पूर्व सूचना न देता अचानक देवाने पुढील गावाला जायचं असं का सांगितलं म्हणून बाईसा जेव्हा विचारतात की बाबा अचानक असं का पुढील गावाला जायचं आहे, स्वामी म्हणतात बाई या ठिकाणी ठाकूर मारलेला आहे आणि तू मारून इथं फेकलेला आहे. ज्या ठिकाणी ज्या जागी ज्या गावाला हिंसा होते त्या जागेला संन्यासी महात्म्याने राहू नये, साधकाने राहू नये आणि स्वामी गावात त्या पाताळ गुंफेत न जाता परत विजय करतात आणि मग बाईसा सर्व आपली मात्रा सामान घेऊन भक्तजनांसह पुढे येतात. मग सगळे मात्रा घेऊन हिंगणीला येतात आणि स्वामींना या हिंगोनी गावाला एक रात्रीचा मुक्काम होतो. आता जे हिंगणीला मंदिर आहे ते छान मंदिर आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतायत ते किती छान मंदिर आहे. पश्चिमेकडे तोंड करून आहे आणि इथून मग स्वामी पूर्णगावला जातात. पूर्णगावला सुद्धा मठामध्ये एक रात्रीचा मुक्काम होतो. बऱ्याच वेळा बरेच जण संवत्सर हे तीर्थस्थान करतात. ते स्थान केलं पुंतांबा करतात आणि तिथून सरळ बेलापूर डोमेग्रामला जातात किंवा बरेच जण खालून वरती येत असताना डोमेग्राम करतात, बेलापूर करतात, पुंतांबा करतात आणि
संवत्सर जातात. आता डोमेग्राम ते पुंतांबा किंवा डोमेग्राम ते संवत्सर हा रोड बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. मी आत्ताच जाऊन आलो आहे. तर आपण सर्वांना मी असे आवाहन करेल की आपण स्थानं तर सर्वच करायला हवे, मुख्य स्थानं तर करायलाच हवे, पण सोबत उड्या मारत जाण्यापेक्षा एका वेळेला एका बाजूचे पूर्ण स्थानं करणं. म्हणजे आपण काय करतो, डोमेग्राम, पैठण, पांचाळेश्वर, जाळेचा देव, रुद्रपूर आणि घरी. तर त्याऐवजी डोमेग्राम एका वेळेला घेतलं, एका वर्षात जे काय तुम्ही आपल्या सोयीने जात असाल तसं डोमेग्राम त्याच्या आजूबाजूची स्थानं, दुसऱ्या वेळेला जाळीचा देवाच्या आजूबाजूची स्थानं, तिसऱ्या वेळेला पांचाळेश्वरच्या आजूबाजूची स्थानं. असं जर केलं तर अतिउत्तम होईल आणि प्रत्येक स्थानाला वंदन होईल. म्हणून संवत्सर, पुंतांबा, नाऊर, नायगाव, हिंगणी, पुरणगाव, सावखेड, वांजरगाव, नागमठाण, खातगाव आणि डोमेग्राम, बाजाठाण, डोमेग्राम असे आपण स्थानं करायला हवेत. किंवा इकडनं जाताना डोमेग्रामकडनं जाऊ शकता. मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करेल की हे सर्व स्थानं आपण नक्की करायला जा. बऱ्यापैकी 1-2 वर्षापूर्वी जेव्हा मी गेलो तेव्हा गाडी चालवताना खूप हाल झाले. हाल या अर्थी म्हणतो मी की रस्ता खूपच वाईट होता, खूपच खराब होता. आता मात्र रस्ता चांगला झालेला आहे. आपण सर्वांनी जा, या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढील. पाहुनी रिंगणीचे फुल फुलत गेले, तव दृष्टीचा परिच लागलाचे झाले, दयाळा सोन्याचे झाले, रंगत रांगत फूल रांगले, चरणासी तुझे पाऊले मथुरा झाली, वृंदावन काशी दयाळा, वृंदावन काशी. छान आणि प्रशस्त मंदिर आहे. आपण बऱ्याच वेळा मुख्य स्थानं करतो, परंतु याही रूटला आपण सर्वांनी यावं. संवत्सरपासून ते डोमेग्रामपर्यंत पुंतांबा, हिंगोणी, पुरणगाव, वांजरगाव, नायगाव, नाऊर हे असे स्थानं आहेत. इकडे आश्रम आहे, प्रशस्त जागा आहे. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हिंगोणीचे बाबा की जय.